नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये भरपूर महिलांनी फॉर्म भरलेले आहेत व भरपूर महिलांचे फॉर्म जे आहेत ते आता अप्रूव्ड झालेले आहेत. सर्व महिलांना ज्यांचे फॉर्म अप्रूव्ड झालेले आहेत त्यांना हार्दिक अभिनंदन. आता महिलांना पुढील स्टेप काय करायची आहे, फॉर्म अप्रूव्ड झाल्यानंतर काय करायचं आहे, व्यवस्थित नीट लक्ष देऊन व्हिडिओ ऐका. तर पहा मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आता तुम्हाला फॉर्म अप्रूव्ड झाल्यानंतर काय करायचं आहे, तर आपल्याला जसं GRमध्ये सांगण्यात आलेलं आहे की तुमच्या आधार कार्डसोबत जी बँक लिंक असेल त्या बँक खात्यामध्ये या योजनेचे पैसे जे आहेत ते जमा केले जाणार आहेत. आता तुम्ही म्हणाल की आमच्या आधार कार्डसोबत कोणते बँक खाते लिंक केलेले आहे, आम्हाला कसे समजेल? तर कुठेही जाण्याची गरज नाही आहे. तुम्ही आजच्या या व्हिडिओमध्ये पाहून चेक करू शकता की तुमच्या आधार कार्डला कोणते बँक खाते लिंक आहे. हे पाहण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला गुगल क्रोममध्ये इथे तुम्हाला येऊन सर्च करायचं आहे आधार लॉग इन एवढं टाकून तुम्हाला सर्च करून आधार लॉग इन एवढं टाकल्यानंतर तुमच्यासमोर पहिलीच वेबसाईट येईल, युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया, आणि त्याच्या खाली लिहिलं असेल माय आधार. या साईटवरती तुम्हाला एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. यावरती सिम्पली एकदा क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा होमपेज बघायला मिळेल. अशा प्रकारचा होमपेज आल्यानंतर तुम्हाला इथे बघा 3 पट्टे दिसत आहेत डाव्या साईडला. यावरती एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर इथे माय आधारचा ऑप्शन दिसेल. इथे एक छोटासा बाण आहे, त्यावरती एकदा क्लिक करून घ्या. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर इथे तुम्हाला 3ऱ्या नंबरचा ऑप्शन आहे गेट आधार. यावरती एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्या नंतर इथे तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. इथे तुम्ही पाहू शकताय डाउनलोड आधारचा एक ऑप्शन आहे. यावरती तुम्हाला एकदा क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्या नंतर आता आपल्याला अशा प्रकारे डाउनलोड करण्यासाठीचं ऑप्शन दिसेल, परंतु आपल्याला हे डाउनलोड करायचं नाही आहे. इथे वरती पहा माय आधार या ठिकाणच्या खाली डॅशबोर्डचा एक ऑप्शन दिलेला आहे. तुम्हाला सिम्पली या डॅशबोर्डवरती एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. आता लॉग इनचं हे पेज जे आहे आधार कार्डमध्ये, आपल्याला आधार कार्डची जी साईट आहे त्या साईटवरती लॉग इन करण्यासाठीचं हे होमपेज आलेलं आहे. या वेबसाईटची लिंक डायरेक्ट डिस्क्रिप्शनमध्ये पण मी देऊन ठेवतो. त्याला क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती देखील येऊ शकता. तर इथे आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, तर पहा लॉग इन बटन दिसत आहे. तर या लॉग इन बटनवरती एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार कार्ड क्रमांक विचारला जाईल. त्यानंतर इथे तुम्हाला कॅप्चा कोड विचारला जाईल. तर मी इथे माझा आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा कोड टाकून घेतो. त्यानंतर पुढची प्रोसेस तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे व या बॉक्समधील जो कॅप्चा दिसत आहे सेम असा बघून इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला खाली लॉग इन विथ OTPचा एक ऑप्शन दिसेल. तर यावरती एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर सक्सेसफुली जनरेटेड वन टाईम पासवर्ड म्हणजेच OTP, तुमचा जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे त्यावरती एक OTP पाठवला असेल तो पाहून तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर तुम्हाला खाली लॉग इन करण्याचा एक बटन दिसेल. सिम्पली यावरती एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही आता आधार कार्डची जी वेबसाईट आहे यामध्ये ऑफिशियली लॉग इन झालेले असाल. लॉग इन झाल्यानंतर वरती उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला तुमचा प्रोफाईल फोटो बघायला मिळेल आणि सर्व्हिसेस या टॅबमध्ये तुम्हाला खाली पाहू शकता इथे बँक सीडिंग स्टेटस हा एक ऑप्शन आहे. 1 2 3 4 5 5व्या नंबरला हा ऑप्शन आहे बँक सीडिंग स्टेटस. क्लिक हिअर टू फाइंड युअर बँक सीडिंग स्टेटस. तर यावरती आपल्याला एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला समजणार आहे तुमच्या आधार कार्डसोबत कोणती बँक लिंक केलेली आहे किंवा लिंक केलेली नाही आहे. तर इथे तुम्ही पाहू शकताय कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन. तर इथे तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज यायला पाहिजेत आणि माझ्या केसमध्ये इथे बँक सीडिंग स्टेटस इनॲक्टिव्ह दिसत आहे. तर हे ते तुम्हाला ॲक्टिव्ह दिसलं पाहिजेत, तरच तुम्हाला याचे लाभ जो आहे या योजनेचा तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जे आहेत तेव्हाच येणार आहेत. जर तुमच्या केसमध्ये बँक अकाउंट लिंक दिसत नसेल किंवा इथे काही दिसत नसेल तर जी काही तुमची बँक आहे त्या बँकेमध्ये एकदा तुम्हाला जायचं आहे आणि तुमचं आधार कार्ड त्या बँकेसोबत लिंक करून घ्यायचं आहे. जर का तुमचे आधार कार्डसोबत बँक अकाउंट लिंक नसेल तर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आहे तो हप्ता मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर हे काम पूर्ण करून घ्यायचं आहे. असेच नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट पाहण्यासाठी
CSC मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, धन्यवाद.